नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांनी प्रमुख या 8 मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे। त्या प्रमुख 8 मागण्या कोणत्या, या सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील। तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रमुख मागण्या या पुढील प्रमाणे आहेत। त्याच्यातील 1 नंबरची मागणी बघा, केंद्र सरकारच्या 4 श्रम संहिता रद्द करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मागणी आहे। आणि फक्त ही मागणी महाराष्ट्रापुरती नाही तर देशभरामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांनी हा देशव्यापी संप पुकारलेला आहे। 2 नंबरचा ऑप्शन बघा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि हक्काच्या वेतन श्रेणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा एल्गार आहे। 3 नंबरचा ऑप्शन बघा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना 24,800 आणि मदतनीसांना 20,400 रुपये वेतन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने देण्याची मागणी देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। पुढची मागणी पहा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नका असा इशारा समन्वय समितीने दिला आणि ही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे। पुढची मागणी पहा, 6 नंबरची मागणी आपली काय आहे ते, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करा आणि सामाजिक सुरक्षा म्हणून त्यांना पेन्शन द्या, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे। खरंच ताईंनो, ही मागणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। रिटायरमेंट झाल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांनी त्यांचं वय झालेलं असतं, त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कशाच्या आधारे करायचा, यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सामाजिक सुरक्षा म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस सामाजिक काम करतात ना, मग त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन द्या, ही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे। 7 नंबरचा ऑप्शन बघा, उन्हाळी सुट्टी 15 दिवसाऐवजी 1 महिना करा आणि आजारपणाची भरपकारी रजा मंजूर करा। बघा, ही आपली मागणी खूप महत्त्वाची आहे। उन्हाळी सुट्टी बघा, 15 दिवस सेविकेना आणि 15 दिवस मदतनीसांना अशी सुट्टी दिली जाते, परंतु तशी सुट्टी न देता संपूर्ण 1 महिना सेविका मदतनीसांना सुट्टी जाहीर करा, अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा पुढील पहा, पोषण ट्रॅकर मध्ये FRS करताना ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करा आणि 5G मोबाईलसह 3,600 रुपये रिचार्ज वार्षिक भत्ता सेविकांना द्या। शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिलेले आहेत, परंतु जे मोबाईल दिलेले आहेत ते मोबाईल 4G आहेत आणि FRS करताना त्या मोबाईल मधील नेट व्यवस्थित चालत नाहीये, त्यामुळे 5G मोबाईल द्या आणि भरभक्कम असा रिचार्ज साठी पैसे द्या, अशी मागणी करण्यात आली आहे। खूपच महत्त्वाची मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती असू द्या किंवा आपल्या देशातील ज्या अंगणवाडी समन्वय समित्या असतील किंवा आपल्या देशव्यापीमध्ये ज्या सेविका मदतनीसांच्या संघटना आहेत, ज्या समित्या आहेत, त्या सर्वांनी आता केंद्र सरकारकडून आपल्या या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी देशव्यापी हा संप पुकारलेला आहे। तसेच बघा, येत्या काळामध्ये अजून अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मोठा मोर्चा होणार आहे, अशी माहिती आपल्या समोर आली आहे। नुकतंच केंद्र सरकारने त्यांचं आर्थिक 2026चं बजेट जाहीर केलं, परंतु त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या हाती फक्त निराशाच आलेली आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांचा देशव्यापी खूप मोठा संप अजून एकदा होणार आहे, अशी माहिती आपल्या समोर येत आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।